काहीच आमच्याकडे पैसे नव्हते, सो आम्ही जीपे करून इथे कॅश घेतलेली आहे. सो आता बघू, आम्ही बसमध्ये जाऊन पास काढणार आहे आणि मी तर फर्स्ट टाईम जाते, सो मला इतकं काही माहिती नाही आहे. हिला सगळं माहिती आहे, ही मला घेऊन जाते आता. सो बघूया आता कसं काय काय जातो, आम्ही तुम्हाला दाखवत आहे. सो बघूया पुढे कसं काय काय होतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा हा व्लॉग मी इथून स्टार्ट करत आहे. सो मी आता जात आहे तुळशी बागेत. तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलंच असेल. आणि गाईज, आपला हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता आम्ही तिघी तो उभारलेलो आहे. कशासाठी? बसचा वेट करतो आहे. इथे बस लागलेल्या आहेत, पण ती AC बस असल्यामुळे आमच्या एका फ्रेंडला नाही चालत आहे. AC बसमध्ये तिला नाही होत, तिला श्वासाला त्रास होतो, म्हणून मग आम्ही दुसरी बस शोधतोय. आता सध्या एक आलेली आहे, पण ती आम्ही जाऊ देतो. आम्हाला विदाऊट AC हवी आहे. सो बघू आता कोणती बस येईल थोड्या वेळात. ओ सॉरी. सो आता फायनली बस मिळाल्याने आम्ही इथे तिकीट काढून घेत आहोत आणि आता आम्ही उतरलो आहोत बसमधून. आणि इकडून आम्हाला थोड्या अंतरावरती तुळशीबाग आहे. सो इथून आम्हाला चालत जावं लागणार आहे. हा ब्रिज जो आहे समोरचा, तो क्रॉस करून खाली तिकडच्या साईडला जायचं आहे. सो आता आपण या फुटपाथ वरून जात आहोत. आता आम्ही जातोय शनिवार वाड्यामध्ये. गाईज, आम्ही जात तर आहोत, दिसायला तर इकडून खूप सुंदर दिसतोय शनिवार वाडा. पण आता रात्रीची वेळ असल्यामुळे इथे गर्दी तर आहे, पण इथे जास्त असं म्हणजे आत जायला नाही भेटत आहे किंवा असं बघायला नाही भेटेल. पण खरंच सांगू, शनिवार वाडा खूप सुंदर आहे आणि नेक्स्ट टाईम आपण ट्राय करू दिवसा येऊन बघून जाण्याचा. सो आता रात्री आल्यामुळे आपण इतकंच बघून इकडून जाऊया, कारण तुळशीबागेला पण जायला आपल्याला वेळ होत आहे. सो जस्ट जाता लागला, सो मला राहावलं नाही, सो आम्ही आलो इथे. सो जाता हे वाटेवर एक गणपती मंदिर लागलेलं आहे आणि खूप सुंदर आहे आणि श्रीमंत पेशवे गणपती मंदिर आहे. सो इथे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघालो आहे. खूप सुंदर आहे इथे, बघण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे आता आम्ही इकडून समोर जात आहोत आणि तुम्हाला पुढे एखादी एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे. सो स्टे ट्यून गाइस. गाइस, आप देख सकते हो बहुत ज़्यादा भीड़ है यहाँ पे और ट्रैफिक का तो पूछो ही मत. चल के हालत बहुत बेकार हो चुकी है. मैं आपको दिखाती हूँ आगे. इतना ज़्यादा ट्रैफिक है ना कि ज़्यादा से ज़्यादा चलने से ज़्यादा ट्रैफिक में ही हमको बहुत परेशानी हो रही है इधर. और ये अमीना देखो कैसे भाग रही है, रुकने का नाम नहीं ले रही है. सो गाईज, इकडे जे समोर जे तुम्ही गणपती मंदिर बघताय ते आपलं श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आहे. आणि खूप म्हणजे दिवसापासूनची इच्छा होती की इथून दर्शन घ्यायचं आहे म्हणून, आणि आज ती कंप्लीट झालेली आहे. आम्हाला बाहेरूनच देवाचं दर्शन घेतलेलं आहे. खूप गर्दी होती. आता आम्ही जात होतो तुळशीबागेला, पण मी नक्की म्हणतो बाहेरूनच का होईना पण दर्शन मिळालं आणि मनाला खूप शांत वाटलं आणि खूप छान प्रसन्न वाटलं मनाला. पुढे आलो तर इकडे खूप छान असे झुमके लावले होते आणि गर्दी तर काहीच विचारूच नका, इतकी जास्त गर्दी आहे इथे, प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. आणि आम्हाला खूप काही सामान खरेदी करायचं होतं माझ्या फ्रेंड्स लोकांना वगैरे. आणि हे बलून्स खूप छान वाटत आहे. लहानपणी आपण असे घेऊन हातात एक फिरत असतो आणि हवेत एखादा तरी सुटून जातोच आणि आपण खूप रडलेलो असतो. ही सगळ्यांची कॉमन स्टोरी असते लहानपणाची. आणि ह्या रिंग्स, हे गजरे
आणि पुढे गेल्यानंतर ना खूप असे छानशी ज्वेलरी होती. किती म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीची ज्वेलरी आहे इथे. इतकं म्हणजे रिझनेबल प्राईसमध्ये भेटतात. ह्याच गोष्टी बाहेर घेतल्या तर खूपच महाग असतात आणि तुळशीबागेत खूप साऱ्या व्हरायटीज भेटतात आपल्याला. सो कोणालाही ज्वेलरी वगैरे घ्यायची असेल किंवा सेट्स वगैरे घ्यायचे असेल किंवा अजूनही काही गोष्टी असतील तर नक्की तुळशीबागेला व्हिजिट करा. खूप रिझनेबल प्राईसमध्ये खूप चांगल्या चांगल्या वस्तू इथे भेटतात. तुम्ही पाहू शकता आपण लहानपणीसुद्धा खेळलेल्या भातुकलीतल्या जे असतात ना किचनमध्ये आपण जे यूज करत असतो छोट्या छोट्या मुली वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी आणि आपल्या घरातल्या ज्या पुराण्या जमान्यातल्या ज्या गोष्टी असतात ना तशासुद्धा गोष्टी इथे खूप छोट्या म्हणजे छोट्या आहेत आणि दिसायला खूप छान दिसत आहेत त्या. जसं की तुम्ही पाहू शकता की हे जे पाणी तापवण्याचं बंब असू दे किंवा छोटे डबे असू दे जे आपल्या आजीकडे होते तसे डबे असू देत किंवा खूप साऱ्या जुन्या गोष्टी ज्या असतात ना त्या सगळ्या इथे होत्या. आणि त्याच्यानंतर आम्ही शेक घेतला, कॉफी घेतली सॉरी, आणि मग आम्ही आलो पुढे आल्यानंतर ना माझ्या शाळेच्या बाहेर ना असा एक काबली चण्याचा ना तो चाट मिळत होता. सो मी खूप वर्षापासून तो शोधत होते पण आमच्या इकडे तो भेटतच नव्हता. सो लकीली मला आज हे काका भेटले आणि त्यांच्याकडे सुद्धा हेच होतं जे मी शाळेत असताना खात होते. आणि मी टाईम वेस्ट न करता काकांना पटकन काका मला हे बनवून द्या म्हणून सांगितलेलं आहे. सो आता काकांनी मला हे बनवून दिलेलं आहे. मी हे एन्जॉय करते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेळेत वेळ काढून हा व्लॉग बघितलेला आहे. स्टे ट्यून गाईज, मी ट्राय करेन असेच नवीन व्लॉग बनवायचा. सो थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी.